कृष्ण हरी जय जय राम 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 कृष्ण जय हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय हरी राम कृष्ण जय जय 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 राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम हरी कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय हरी राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम पवित्र सोहळी तीच एक भूमंडळी एक तीच भूमंडळी एक तीच भूमंडळी पवित्र सोहळे एकतीच भूमंडळी एकतीच भूमंडळी एकतीच भूमंडळी यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव त्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव तीच भाग्यवंते सरती पुरती धन विते सरती पुरती धन विते सरती पुरती धन विते तीच भाग्यवंते सरती पुरते धनविते सरती पुरते धनविते सरती पुरते धनविते ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा त्यांची केली पावे सेवा त्यांची केली पावे सेवा तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा त्यांची केल्या पावे सेवा त्यांची केल्या पावे सेवा ज्यांचा आवडता देव 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 अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव त्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव जय जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार जय जय विठोबार जय कुमार जय विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार जय विठोबार कुमार विठोबार जय विठोबार कुमार 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 पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव प्रस्तुत कीर्तन सेवेकरिता घेतलेला अभंग जगतवंदनी जगतमान्य श्रीमान श्री संत संत विभूषण जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आहे। या अभंगामध्ये
जगद्गुरु तुकाराम महाराज संतांचं महत्व सांगतात. या अभंगामध्ये एकूण 4 चरण आहेत. तर पहिला चरण जो असा आहे की ज्ञानाच्या दृष्टीने जर पाहिलं आपण तर संत कसे आहेत ते पहिल्या चरणात कळतं. दुसरी गोष्ट म्हणजे अशी की भक्ती सामर्थ्य भक्तिशास्त्राच्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल ते दुसरे चरण सांगते त्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव. नंतर अर्थाच्या दृष्टीने पाहिलं तर संत खूप श्रीमंत आहेत तिसरे चरण सांगते. आणि अशा प्रकारचे संत हे देवाला खूप आवडत असल्यामुळे जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात त्यांची सेवा केली असता ती देवाला पोचते. विठोबा रखुमाई. अभंगातील पहिला शब्द आहे तो म्हणजे पवित्र. या भूमंडळामध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्ही जर विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की शुद्ध आणि अशुद्ध, पवित्र आणि अपवित्र असे जोडीने शब्द आलेले आहेत. देव आहे तर दानव आहे असे शब्द आलेले आहेत. या अभंगामध्ये पवित्र शब्द आलेला आहे आणि आपण त्या दृष्टीने असा विचार करणार आहोत की जगतामध्ये पवित्र काय आहे. तर असे चिकार गोष्टी पवित्र आहेत पण त्या शास्त्रमान्य आहेत, काही शास्त्रमान्य नाही आहेत. संतांना शास्त्र मान्यता अजिबात नाही कारण ते स्वतःच आतून पण पवित्र आणि बाहेरून पण पवित्र. जर शास्त्राच्या दृष्टीने आपण जर पाहिलं तर अशा गोष्टी आहेत की आपणही पवित्रच आहोत. जन्माला येणारा प्रत्येक माणूस हा पवित्रच आहे. तो संगतीने अथवा स्वतःच्या कर्माने चांगला अथवा वाईट होतो हा त्याचा कर्माचा दोष आहे. काही वाटप केलेलं नाही. प्रत्येक माणूस हा पवित्रच आहे पण तो त्या कर्माच्या दृष्टीने तो पवित्र अथवा अपवित्र होतो. आपण असं पाहणं होतं या जगतामध्ये की देवाने काही गोष्टी निर्माण केलेल्या आहेत. आपण जायचं आहे कुठे ते महत्वाचं आहे. प्रत्येक माणूस इथे जो आलेला आहे काही ना काहीतरी करण्याकरता आलेला आहे, काहीतरी करण्याकरता आलेलं आहे. आणि असं गुरुजी सांगायचंय मरायच्या अगोदर प्रत्येकाने चांगल्या गोष्टी कराव्यात, वाईट गोष्टी करू नये. कारण कधीतरी मारायचं आहे याचे भान जर असेल तर माणूस वाईट गोष्टी कधी करणार नाही. पण लालच जर असेल मेल्यानंतर मला काहीतरी मिळेल तर तो वाईट कर्म केल्याशिवाय राहणार नाही. पण मारायचं आहे एवढं नक्की. त्याला तुकाराम महाराज एक प्रमाण आहे. तुका म्हणे एका मरणीची सरे उत्तम जीव रे कीर्ती मागे. उत्तम जीव रे कीर्ती मागे. उत्तम जीव रे कीर्ती मागे. तुका म्हणे एका मरण्याची सरे. 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 उत्तम जीव रे कीर्ती मागे. उत्तम चूरे कीर्ती मागे. उत्तम चूरे कीर्ती मागे. तर प्रत्येक माणूस काही ना काहीतरी इथे करायला आलेलाच आहे आणि चांगलं करावं त्याने. तसाच जन्म आपला वाया घालवू नये. चांगल्या गोष्टी ह्या पाठीमागे राहतात. कीर्ती राहते माणसाची पाठीमागे. काही अपवित्र गोष्टी केल्या किंवा देवाला न आवडणाऱ्या गोष्टी जर घडल्या तर माणसाची कीर्ती राहत नाही पण विटंबना झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून चांगल्या गोष्टी कराव्यात. आपण असं पाहूया कदाचित शास्त्राने आपल्याला नकार दिला अपवित्रतेचा तरी चालेल, त्याच्याबद्दल वाद नाही. पण कुणीही आपल्याला वाईट म्हणू नये हे पण याच्याकरता सावध राहिलं पाहिजे. जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाने ही जर खूण गाठ स्वतःची जर मांडली की मला वाईट कर्म करायचे नाहीत तर तो चांगला झाल्याशिवाय राहणार नाही. पवित्रच आहे तो. सर्व साधू संत हे जिथून आले की नाही ते पवित्र आहेत म्हणून आले. आपण जे आलेलो आहोत तो काही कर्म फेडण्याकरता आलोत. म्हणजे गुरुजी सांगायचे की असं म्हणतात की सगळेजण की मेल्यानंतर आपण बरोबर काय नेणार आहोत असं म्हणतात. आणि ही गोष्ट खरी आहे. मेल्यानंतर काय नेणार आहेत? इथे पैसा अडका गाडी बंगला वगैरे जे आहे ते सगळं इथे राहणार आहे. बरोबर काय जाणार आहे? गुरुजी सांगायचे बरोबर ते जाते जे आपण केलेलं कर्म. तुका म्हणे एका मरणीची सरे असं आपण म्हणालो मगाशी. तर केले कर्म झाले तेची भोग आले उपजले मेले ऐसे किती. त्यामुळे कर्म करताना आपण स्वतःशी विचार करावा. साधू संतांच्या दाखल्याचा विचार घ्यावा आणि जे पुढे गेलेले आहेत किंवा ज्यांनी चांगले वर्तन केलेले आहेत त्यांच्या आदर्शाने जर चाललं, त्यांचे चांगले वर्तन घेऊन जर आपण जर चाललो तर न पडे गुंता कोठे काही. तेणीची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. याप्रमाणे जन्माला आलेला प्रत्येक माणूस त्याने चांगले कर्म करावेत. भारतवर्षामध्ये काही गोष्टी अशा लिहिलेल्या आहेत की ज्या अपवित्र आहेत पण शास्त्राने त्यांना पवित्रतेचा दर्जा दिलेला आहे. आपण शोधून पाहू आपल्याला का नाही दिला दर्जा तर त्या का दिला त्याला कारण आहे. आपण असं शोधून पाहू. एक श्लोक आहे, एक मंत्र आहे. उच्चिष्ट शिव निर्माल्य वमन शव चरपटम कागविष्टा समुत्पन्न पंच इथे अतिपवित्र.
या गोष्टी अपवित्र आहेत. या गोष्टी आता उच्चारल्या मी, म्हणजे उच्चिष्ट उष्टे खाणे, शिवनिर्माल्य केसातून निघालेली, भगवान शंकरच्या केसातून आलेली गंगा, वमाना उलटी, शवचरपट म्हणजे प्रेताच्या अंगावरील कपडा, आणि कागौष्ठा म्हणजे कावळ्याच्या विष्ठेतून जन्माला येणारे वड आणि पिंपळ, असे 5 पदार्थ आहेत. आता हे पदार्थ चांगले नाहीत, म्हणजे शास्त्राने त्याला पवित्रतेचा दर्जा दिलेला आहे, पण अपवित्र आहेत. तर आपण काय शोधून पाहणार आहोत की शास्त्राने त्याला पवित्रतेचा दर्जा का दिला, त्याला कारण आहे. पहिली गोष्ट ही उच्चिष्ट. उच्चिष्ट म्हणजे उष्टे खाणे, चांगलं नाही ते. उष्ट कोणाचं कोणी खाऊ नये. पण एक गोष्ट अशी आहे, इथे बसलेले सगळेच जेवढे आहेत त्यांनी उष्ट खाल्लेलं आहे, आता पण खाल्लेलं आहे आणि उद्या पण खातील. असं काय पदार्थ आहे? दूध. कोणता पदार्थ आहे? दूध पदार्थ आहे. दूध हा हे उष्ट आहे. म्हणजे रात्रभर गायीच्या समोर बांधलेलं जे वासरू आहे, रात्रभर गायीच्या समोर जे बांधलेलं वासरू आहे, हे वासरू रात्रभर गायीच्या तोंडाकडे बघत असतं. सकाळी ज्यावेळेला तो गवळी ज्यावेळेला उठतो, पहिल्यांदा गायी त्या वासराला सोडतो. वासरू तिथून जी उडी मारतो ती आईच्या जवळ, जिथं दूध आहे गाईच्या जवळ, तिथे तो जातो. ते दूध ढसा तो पित असताना त्याच्या तोंडातून फेस पण येतो, दूधही उतरायला लागते. आणि गंमत अशी आहे की आता सुरुवात करणार एवढ्यात तो दूधवाला वासराची मान पकडतो आणि गाईच्या समोर नेऊन बांधतो. पण आपण काय घ्यायचंय की ज्या वासराला सोडलेलं आहे त्या वासराने लगेच दात घासलेले नाहीत किंवा चूळ पण भरली नाही, जसा तो निघाला तसाच तो दूध प्यायला लागला. हे उच्चिष्ट आहे. पण जरी उच्चिष्ट जरी असेल तरी शास्त्राने त्याला पवित्रतेचा दर्जा दिला आणि पंचामृतामध्ये त्याचा सहभाग केला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की पाहे पा दूध पवित्र आणि गोड, असं ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचा दाखला दिला. तर ही एक गोष्ट आहे अपवित्र, पण शास्त्राने त्याला पवित्रतेचा दर्जा दिला. शिवनिर्माल्य, शंकराच्या जेटेतून येणारी गंगा, हे अपवित्र आहे, पण शास्त्राने त्याला पवित्रतेचा दर्जा दिला आणि एक वरदान पण दिला. वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा. सकळ पापे जाते भंगा, सकळ पापे जाते भंगा, सकळ पापे जाती भंगा, सकळ पापे जाती भंगा, सकल पापे जाती भंगा, सकल पापे जाती भंगा. वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, सगळ पापे जाती भंगा, सगळ पापे जाती भंगा, सकल पापे जाती भंगा, सकल पापे जाती भंगा. नुसतं केसावरून आणलेलं पाणी देवपूजेला चालत नाही. नुसत्या केसावरून आणलेलं पाणी देवपूजेला चालत नाही, ते निषिद्ध मानलं गेलेलं आहे. ही तर गंगा शंकराच्या जेठेतून आलेली आहे, पण ती पवित्र का? शास्त्राने तिला पवित्रतेचा दर्जा दिला म्हणून ती पवित्र आहे. नंबर 3, वमाना म्हणजे उलटी खाणे. चांगलं नाही ते. कोण कोणाची उलटी खाणार आहे? पण असं घडतं कधी कधी. एकादशी आहे, श्रीमंत माणूस आहे, त्याने जर ठरवलं की आज आपण भगर खायचीच नाही आणि वेपर्स पण खायचे नाहीत, काजू बदाम पिस्ता त्याने आणला, आज 1000 रुपयाचा आणला आणि 10 वाजता सुरुवात केली, 11 वाजता खाऊन त्यांनी पूर्ण केलं. 11 वाजता खाऊन त्यांनी पूर्ण केलं आणि 12 वाजता लगेच उलटी केली. आता एवढा सगळा महागाचा मटेरियल आणलेला तसाच टाकून द्यायचा का? तो कितीही श्रीमंत असेल आणि गरीब जरी असेल तरी उलटी केलेला पदार्थ खाता येत नाही, खाणारच नाही. पण एक पदार्थ असा आहे की तो खावाच लागतो. आयुष्यामध्ये एकदा तरी कोणीतरी खाल्ला असेल, त्या पदार्थाचं नाव आहे मध. मध हे उलटी केलेला पदार्थ आहे. म्हणजे मधमाशी या फुलावरून त्या फुलावर, त्या फुलावरून या फुलावर दिवसभर ती मध गोळा करत असते. तिच्याकडे काळी पिशवी पण नसते आणि तिच्याकडे टोपशी पण नसते. मग मध गोळा करते कशामध्ये? तर ती मध गोळा करते आपल्या तोंडामध्ये. आता तोंडामध्ये मध गोळा करते, जिथे ते राहते तिथे जाऊन ती उलटी करते, म्हणजेच उवमाना. हे चांगलं नाही ते, पण शास्त्राने त्याला पवित्रतेचा दर्जा दिला आणि पंचामृतामध्ये अथवा औषधामध्ये त्याचा सहभाग केला. नंबर 4, शवचरपट, प्रेताच्या अंगावरील कपडा. आता किती श्रीमंत असो तर गरीब असो,
मेलेल्या माणसाच्या अंगावरचा कपडा तो कधीच आणणार नाही. पण असे घडते मेलेल्या माणसाच्या अंगावरचा कपडा माणूस वापरतो. ऐपत असेल तर त्याला रेशीम असं म्हणतात. तुतीच्या झाडावरती वाढवली जाणारी ही रेशमाचे किडे आपल्या भोवती कोष निर्माण करतात आणि कोष्टी ते सगळे कोष गोळा करतो, उकळत्या पाण्यात टाकतो, धागे त्याच्यातले काढतो आणि हात मागावरती असंख्य धागे घेऊन हात मागावरती त्याचा एक सुंदर उपकरण बनवतो. हे अपवित्र आहे, पण शास्त्राने त्याला पवित्रतेचा दर्जा दिला, किंमत पण वाढवली आणि पांडुरंगाच्या अंगावरती टाकला. हे अपवित्र आहे, पण पवित्रतेचा दर्जा दिला. नंबर 5, कागविष्टा समुत्पन्नम, म्हणजे कावळ्याच्या विष्ठेतून जन्माला येणारे वड आणि पिंपळ हे कवकधारी पदार्थ आहेत, म्हणजे बीज आहे. त्याला कावळ्याच्या पोटात गेल्याशिवाय परिपक्वता येत नाही, म्हणून ते तसं आहे. कावळ्याच्या पोटात गेल्याशिवाय त्याला परिपक्वता येत नाही. पिंपळाच्या झाडाखाली असंख्य बीज, लाखोने करोडो बीज पडलेले असतात, पण ते सगळे उगवत नाहीत, कुठलेच नाही उगवत जोपर्यंत त्याला कावळ्याच्या पोटाचा आधार घेता येत नाही. मग कावळ्याने ते खाल्लं की तो कुठेतरी जातो, देवळाच्या कळसावरती किंवा विहिरीच्या पानवट्यावरती कुठेतरी जातो, विष्ठा करतो. तिथेच वड आणि पिंपळ जन्माला येतात आणि देवाने केलेली ही चांगली निर्मिती आहे. वड आणि पिंपळ हे ऑक्सिजनची निर्मिती करतात. मला सांगा की हे अपवित्र आहे, पण शास्त्राने त्याला पवित्रतेचा दर्जा दिला आणि एक त्याला पौर्णिमा पण दिली. बोला, त्या पौर्णिमेचं नाव काय? वट पौर्णिमा दिली की नाही? ते स्त्रिया त्याच्या जवळ जातात, त्याची ओवाळणी करतात, 7 फेऱ्या मारतात आणि हाच पती मला जन्मोजन्मी मिळू दे असं गाराणं पण त्याला टाकतात. ही शास्त्राची कमाल आहे. विठोबा रखुमाई, हे सगळे पदार्थ अपवित्र आहेत, पण शास्त्राने त्याला पवित्रतेचा दर्जा दिला. आता मला सांगा, ज्या देहामध्ये आपण विराजमान आहोत हा देह तरी कुठे चांगला आहे? नाशिवंत देह जाणार अपवित्र आहे. तुम्ही ठेवून बघा त्याला, 2 दिवस आंघोळी करू नका, घाण वास मारेल. तर हे अपवित्र आहे. पण अपवित्र जरी असेल तरी सुद्धा नामाच्या चिंतनाने त्याचे पावित्र्यामध्ये बदल होते, म्हणजे पवित्र होतो. आता पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ, म्हणजे याचा अर्थ देहाची सुद्धा पवित्रता आहे, पण नामाच्या आधाराने. विठोबा रखुमाई, राहिली गोष्ट पवित्रतेची. आपल्या भारतवर्षामध्ये पशुवर्गामध्ये गाय पवित्र आहे. शेण, गोमूत्र, दूध हे पवित्र आहे. सर्वांना तो विषय माहिती असल्यामुळे मी सांगणे अधिक काही गरज नाही. सगळ्यांना आपल्याला अनुभव आहे. गाय पवित्र आहे. गायीसारखा दुसरा पशु नाही असंही म्हणता येईल. गाय वंदनीय आहे, पूजनीय आहे आणि सगळेच लोक गायीला नमस्कार करतात. रस्त्याने इकडून गाय चाललेली आहे, आपण नमस्कार करू. तिकडून म्हैस आलेली आहे, कोण नमस्कार करणार? नमस्कार कोण करणार? म्हैस ही पूजनीय नाही आणि वंदनीय नाही, पण गाय मात्र आहे, असतो. पशुवर्गामध्ये दुसरा प्राणी आहे, तो म्हणजे मृग, ज्याच्या नाभी कमळामध्ये कस्तुरी आहे आणि कस्तुरी ही सोन्यापेक्षा 20 पट महाग आहे. आपण तो न बोललेला चांगला, पण तरी सुद्धा ते पवित्रच आहे. हे 2 पदार्थ पशुवर्गामध्ये पवित्र आहेत. नंबर 3 आहे सोनं. धातू वर्गामध्ये सोनं अतिशय पवित्र. सोनं जर घाणीत पडलं तर ते उचलून घ्यावं आणि सध्या तर घ्यावंच घ्यावं. म्हणजे का तर ते इतकं महाग आहे की इतकी स्वस्त आहे, मला माहित नाही, मी गेलो ना अजून, पण 1,56,000 रुपये तोळा आहे. वा, म्हणजे इतकं त्याला वरती देऊन ठेवलेलं आहे की तो सामान्य लोकांना परवडणार नाही, तरी सुद्धा घेतल्याशिवाय लोक राहणार नाहीत. का? पवित्र आहे. सोनं हे अतिशय पवित्र आहे. घाणीत पडलं तरी घ्यावं असे गुरुजी सांगायचे. आमच्याकडे ना दिवाळीच्या वेळेला नंदी महाराजांची पूजा करतात, म्हणजे नंदी महाराजांची पूजा करतात. तर असे एक पूजा करत असताना, एक माऊली पूजा करत असताना तिने त्याला कुंकुम तिलक वगैरे लावला, नंतर हातात बोटातल्या अंगठी काढली, त्याच्या कपाळाला लावली. ती पद्धत आहे. कपाळाला लावली, नंतर त्याची ओवाळणी केली. त्याच्यानंतर मिष्टान्न जे होते ताटामध्ये ते उचलले आणि अंगठी सहित त्याच्या तोंडामध्ये टाकली. कुणाच्या? नंदी महाराजांच्या. ते टाकेपर्यंत तिला काय वाटलं नाही, पण ज्या वेळेला त्याच्या तोंडात ते पडलं त्यावेळी तिच्या लक्षात आलं, अरे अरे रे, सोन्याची अंगठी गेली. आता ती बैलांनी त्या नंदी महाराजांनी ती गिळली, पण ती विचार केला, रात्रभर तिला झोप आली नाही. तिच्या डोक्यात फक्त एकच, अंगठी असेल कुठे.
ती लवकर 3 वाजता उठली. 3 वाजता उठली, तिने समोर पाहिलं, मागे पाहिलं, पण काहीच नाही, कुठेच काही नाही. शेवटी तिने पाठीमागे पाहिलं, एटीएम बंद आहे, तो काय उघडलेला नाही. आणि 8 वाजल्याशिवाय शक्यच नाही. ज्या वेळेला ते मटेरियल बाहेर, शेण बाहेर आलं, त्यावेळेला म्हातारीने काय केलं माहितीये का? सर्वात पहिलं काय केलं, त्याला सारून टाकलं. घरच्या लोकांना असं वाटलं की म्हातारी आता कामाला लागली, पण ती कामाला लागली नाही. तिच्या डोक्यामध्ये काय? सोन्याची अंगठी आहे. तर ते अंगठी तिच्या डोक्यामध्ये पक्के बसले. 10-15 दिवसांनी ती बाहेर आली असेल, असं मी काय तिथे बघायला नव्हतो, पण 10-15 दिवसांनी ती बाहेर आली. त्यानंतर तिने नेली बाजारामध्ये. चेपलेली जरी असेल तरी अंगठीची किंमत कमी झालेली नव्हती. का? सोनं आहे ते, बरोबर की नाही? पवित्र आहे, सोनं आहे, ते घाणीत पडलं तरी घ्यावं असं गुरुजी म्हणतात. त्याला कारण एकच आहे. नंबर 2, धातू वर्गामध्ये तांबा अतिशय पवित्र आहे. तांब्यातलं पाणी सर्वांनी प्यावं, औषधी आहे ते. पण घासण्याचा कंटाळा आला म्हणून ते गेलं. पण खरं सांगू तुम्हाला, आपल्या भारतीय संस्कृतीने लग्नामध्ये जर काही मुलीला कन्यादानाच्या वेळेला काही दिलं असेल तर ती तांब्याची भांडी देतात. कशा करता? फळीवरती लावायला नाही, याच्यातलं पाणी पित राहा, निरोगी राहशील. पण लोकांनी त्याचा विचार न करता शोभेच्या वस्तू घरामध्ये ठेवल्या, हांडी भांडी आणली आणि तांब्याची भांडी वरती ठेवून दिली. त्याच्यानंतर बऱ्याचशा गोष्टी आपल्याकडे अशा आहेत की ज्या पवित्र आहेत, पण त्या आपल्यापासून काही दूर आहेत. नंबर 1, आपल्याकडे भारतवर्षामध्ये प्रत्येक गोष्ट लिहिताना मागचा पुढचा विचार करून लिहिलेला आहे की न बदलेल अशी. आपल्या भारतवर्षामध्ये एक वस्तू अशी आहे, आई वडिलांची पूजा, आई वडिलांना नमस्कार. नसून सुद्धा त्यांना गुरु मानलेला आहे. मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव मानलेलं आहे त्यांना. आता हे मानलेलं तर तेवढ्या पुरतं आहे. सध्याच्या काळामध्ये आई वडील आवडतात असं नाही, पण आवडावेत ते. जर का भौतिक वस्तू जर एवढ्या पवित्र आहेत तर आई वडील सुद्धा तेवढीच पवित्र आहेत. मला सांगा, मी तो विचार सांगणार तुम्हाला की आपल्या भारतवर्षामध्ये पुंडलिकाची कथा आहे. पुंडलिक आई वडिलांना घेऊन काशीला निघाला होता. जाताना त्याची अशी स्थिती होती की त्याच्या आई वडिलांच्या गळ्याला दोरी होती, बायको खांद्यावरती होती. अशी कथा मी ऐकली, ती तुम्हाला मी सांगतोय. तर बायको खांद्यावरती होती, म्हणजे पत्नी खांद्यावरती होती आणि आई वडिलांच्या गळ्याला दोरी होती. असे काशीला जात असताना पंढरपूरला ते थांबले आणि तिथे त्यांचा दिन म्हणजे थकलेले भागले असल्यामुळे लवकर झोपे गेले. पण मध्यरात्री ज्या वेळेला पुंडलिक राय उठले त्यावेळेला त्यांनी पाहिलं की 3 स्त्रिया कुकुट स्वामींच्या मठामध्ये चाललेल्या आहेत. जाताना त्या काळ्या कभिन्न होत्या, पण ज्यावेळेला त्या पुन्हा परत आल्या त्यावेळेला त्या शुभ्र होत्या, पांढऱ्या शुभ्र होत्या. त्या नुसत्या स्त्रिया नव्हत्या, गंगा, यमुना आणि सरस्वती अशा 3 नद्या होत्या. आणि विचारलं की मी जाताना तुम्हाला पाहिलं, तुम्ही काळ्या कभिन्न होतात, एकदम तुम्ही पांढऱ्या शुभ्र. म्हणाले, तुझ्यासारखे पापी लोक आमच्यामध्ये स्नान करतात, त्यामुळे आम्हाला मलिनता येते. शुद्ध होण्याकरता आम्हाला पुन्हा साधूकडे जावे लागते. मला हे सांगायचं आहे की ज्या गंगेमध्ये स्नान केल्यानंतर पवित्रता येते, गंगेमध्ये स्नान केल्यानंतर मोक्ष मिळतो. जर गंगेमध्ये स्नान केल्यानंतर मोक्ष मिळतो आहे, गंगा मलिन होते आहे आपल्यामुळे, जिला शुद्धता प्राप्त होते, ते साधू किती पवित्र असतील. विठोबा रखुमा, एक श्लोक आहे ज्याच्यामध्ये तो शब्द आलेला आहे, अनपेक्ष सुचिरदक्ष उदासीन गतव्यता सर्वारंभ परित्यागी योमद दत्त समीप्रिया. त्याच्यामध्ये शुची शब्द आलेला आहे. शुची नाम पवित्र. जगतामध्ये साधू सारखा पवित्र कोणीही नाही. आणि म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी पवित्र शब्द वापरला. पवित्र सोवली, पवित्र सोवली, पवित्र सोहळे, पवित्र सोहळे, पवित्र सोवली, पवित्र सोवली, पवित्र सोहळे, पवित्र सोहळे. एकतीच भूमंडली, एकतीच भूमंडली,
ज्यांचा आवडता देवा ज्यांचा आवडता देवा एकतीचा भूमंडळ एकतीचा भूमंडळ ज्यांचा आवडता देवा ज्यांचा आवडता देवा अतिशय शुद्ध पवित्र सोवळी आपल्याच आचरणामध्ये राहून देवाचं चिंतन करणारे, पवित्र सोवळी नित्यनेम पाळणारे, हीच एक भूमंडळी. या भूमंडळामध्ये साधूसारखा दुसरा पवित्र पदार्थ दुसरा कोणीच नाही. मी मगाशी सुरुवातीला म्हणालो होतो की आपणही पवित्र आहोत, पण संगतीने आपण विटले जातो, त्यामुळे आपण पवित्र नाही. पवित्र होण्याकरता साधू ज्या मार्गाने गेले त्या मार्गाचं अवलंबन करावं लागेल, पण त्याकरता स्वतःच्या मनाची तयारी पाहिजे. असं शिकार खूप उदाहरणं आहेत. सुरदास वगैरेंची उदाहरणं खूप आहेत आपल्या डोळ्यासमोर, की साधूच्या संगतीने गेले की माणसं ही शुद्ध होतात, पवित्र होतात. आपल्याला काय याच्यातून घ्यायचं आहे? पवित्र सोवळी तीच एक भूमंडळी. या भूमंडळामध्ये तीच चकारात्मक शब्द वापरलेला आहे, तीच चकारात्मक शब्द. आता तीच का? तर त्याला कारण आहे, संत आत पण पवित्र आणि बाहेर पण पवित्र. अशुद्धतेचा कुठला पदार्थच नाही. शोधून पाहिलं असता तरी सुद्धा नाही. आता याच्यामध्ये शुद्ध आणि अशुद्ध काय आहे? तर जरासा कुठं काही कमतरता आपल्यामध्ये पडली तर आपल्याला टेन्शन येतो. जरासा कुठली कमतरता पडली की आपल्याला टेन्शन येतो. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे आपण लगेच उदास होतो. आपल्याला सर्व प्रकारची चिंता आहे, आसक्ती पण सर्व प्रकारची आहे. नाही असं नाही, तुम्ही शोधून पहा. श्लोक असं सांगत आहे, अनपेक्ष सुचिरदक्ष उदासीनो गतवेधा असं सांगत आहे. मग कोणत्याही पदार्थाची अपेक्षा नाही, आसक्ती नाही. प्रत्येकाला पोट दिलेलं आहे. मग संत महात्म्यांनी त्याची अपेक्षा का नाही केली की दिवसभर जरी भजन केलं तरी 12 वाजता दुपारी भोजन लागणारच आहे? पण तसं नाही. ज्यांनी पूर्णपणे देवावरती भार टाकलेला आहे, घालून या भार राहिलो निश्चिंती निरविली संती विठोबाशी, ज्यांनी संपूर्ण आपला भार देवावरती टाकलेला आहे, त्यांना कोणत्याही प्रकारची चिंता करायचं कारण नाही. असे ठासून जर ते सांगत आहेत तर हे कुठून तरी आलेले आहेत. तर आलेले आहेत तिथून ज्याचं वर्णन केलेलं आहे, आम्ही वैकुंठवाशी आलो याच कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया झाडू संतांचे मार्ग. तर हे वैकुंठावरून आलेले संत महात्मे ते इतके पवित्र आहेत की इथले अपवित्र पदार्थाचा नाश सहज लिहिलेला होतो. एक ज्ञानेश्वरांची आरती पहा. लोपले ज्ञान जगी गीत नेणती कोणी, लोपले ज्ञान जगी लोपले ज्ञान जगी नेणती कोणी, लोपले ज्ञान जगी. अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी, नाम ठेविले ज्ञानी, आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा, आरती ज्ञान राजा. अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी, नाम ठेविले ज्ञानी, आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा, आरती ज्ञान राजा. वैकुंठाहून आलेले संत महात्मे अतिपवित्र आणि त्यामुळे अपवित्र पदार्थांचा नाद सहज लिहिलेले त्यांच्याकडनं होऊ शकतो. संत महात्मे जे म्हणून या मृत्यूलोकमध्ये आले त्यांनी निरीक्षण करून पाहिलं आपली काय गरज आहे, आणि गरजेशिवाय ते येत नाहीत. इथे ज्ञानाचा लोप झाला, लोक अंधश्रद्धेच्या मार्गाकडे वळत चालली होती. अशा वेळेला संत महात्मे येतात. देव येतो त्याची येण्याची भावना वेगळी आहे आणि संत महात्म्यांची येण्याची भावना वेगळी आहे. देव येतो तो यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम. म्हणजे संत महात्म्यांचं रक्षण करण्याकरता आणि दुष्ट लोक आहेत त्यांचा संहार करण्याकरता भगवान परमात्मा या मृत्यूलोकमध्ये येतात. वेगळा भाग आहे. तर संत महात्मे येतात ते कुणाला मारत नाहीत,
तर आपल्या ज्ञानाचा प्रकाश त्यांच्या अंतकरणामध्ये पाडून त्यांच्या अंतकरणाचे क्लेश दूर सारतात. आता नक्की क्लेश आहेत का मला जर विचारलं तर मी सांग माझ्याकडे कुठे क्लेश आहेत, पण प्रत्येक माणूस हा क्लेशाने भरलेला आहे. याला 6 प्रकारचे क्लेश म्हणतात. काम, क्रोध, मद, मत्सर आणि अहंकार. असे 6 प्रकारचे क्लेश माणसाच्या आतमध्ये आहेत. एक क्लेश फार वाईट आहे जो माणसाला चांगलं काम करून देत नाही पण वाईट केल्याशिवाय राहत नाही. त्याचं नाव आहे अहंकार. आता एक नामदेवांच्या प्रार्थनेमध्ये आपण नेहमी म्हणतो बघा, अहंकाराचा वारा माझी या विष्णुदासा. आपण सहज म्हणतो. म्हणून केस पिकले. आता जायच्या रस्त्याला लागलो तरी अजून अहंकार गेलेला नाही. नाथ महाराज सांगतात तो ज्या वेळेला जातो ना त्यावेळेला काम साधून घ्यावं. कधी जातो? कीर्तनाला बसल्यानंतर, भजनाला बसल्यानंतर तो निघून जातो. पंढरपूरला गेल्यानंतर, वारीला गेल्यानंतर तो निघून जातो. त्यावेळेला आपलं काम साधून घ्यायचं असते. मी म्हणत नाही, नाथ महाराज सांगतात सासरा माझा गावी गेला, सासरा माझा गावी गेला, तिकडच कपवी त्याला भवाने रोडगाव आईन तुला, तिकडच कपवी त्याला भवाने रोडगाव आईन तुला, तिकडेच कपवी त्याला भवाने रोडगाव आहे तुला, तिकडेच कपवी त्याला भवाने रोडगाव आहे तुला. तर तो जातो निघून असताना. क्लेश काय आपल्याला सतत धरून राहत नाहीत, पण आपण क्लेशांना सोडायला तयार नाहीत. माझ्यासारखा गावामध्ये दुसरा कोण आहे? आणि खरी गोष्ट आहे, चांगले लोक म्हणतात म्हणजे बुद्धिमान लोक म्हणतात तुझ्यासारखा मूर्ख गावात तूच आहेस, दुसरं कोणीच नाही. तर हे मी एवढ्या करता सांगितलं की संत महात्मे इथे ज्या वेळेला येतात त्यावेळेला त्यांच्या कलेने ते आपले दोष काढतात. पण ज्या वेळेला दोष दाखवतात ना त्यावेळेला आपण समजून घ्यायचं माझ्यामध्ये ते आहेत आणि गेले पाहिजेत. दुसरी गोष्ट, एक वाल्या कोळी सर्वांना माहिती आहे. वाल्या कोळी सर्वांना माहिती आहे. किती पवित्र आहे बघा. वाल्या कोळी किती पवित्र आहे. त्याला पवित्र पदार्थाचा स्पर्श झाला. वाल्या कोळ्यासारखा अपवित्र दुसरा कोणी नव्हता. 7 रांजण शाळीग्रामने भरतील एवढे शाळीग्राम त्याने जमा केले होते तरी सुद्धा त्याची आसक्ती सुटली नव्हती. एक दिवस त्याला नारद महर्षी भेटले. नारद महर्षी भेटल्यानंतर त्याने रोजच्याप्रमाणे कुऱ्हाड उगारली, मारणार. एवढ्यात म्हणे वाल्या थांब, तू हे जे करतोयस हे पाप कर्म आहेत. आता एवढी जाणीव करून दिली की नाही तर समजायला पाहिजे प्रत्येक माणसाने मी करतो हे पाप कर्म आहेत. तर तो वाल्या कोळी समजला मी करतो हे पाप कर्म आहेत. मग तो पाप कर्म जर करतोय कुणासाठी करतोस? तो म्हणाला माझ्या बायका बरोंसाठी. जाऊन त्यांना विचार, म्हणा मी हे जे करतोय पाप कर्म करतोय, या पाप कर्माचे वाटेकरी तुम्ही व्हाल का? तर तो घरी जातो. पण कथा खूप मोठी आहे. जातो पण घरी बायका पोरांना विचारतो की मी हे करतोय पाप कर्म करतोय, याचे वाटेकरी तुम्ही व्हाल का? भारतीय नारी सुंदर उत्तर देते, तुम्ही बाहेरून धन आणता की नाही, त्या धनाचा धान्य आणून त्याचा पाक करून प्रथम तुम्हाला खायला घालणे आणि उरलेलं आम्ही खाणे हे आमचं व्रत आहे आणि ते आम्ही पाळतोय. तुम्ही बाहेर चोरी करता का मारामारी करता हे आम्ही पाहत नाही. आम्ही पाहतो तो तुम्ही आणलेलं कर्म. तर त्याला वाईट वाटलं. एवढी यांच्या आयुष्यावर पोटं भरली, एवढे दरोडे घातले, एवढ्या मारामाऱ्या केल्या आणि माझ्या पापाचे वाटेकरी होत नाही. जगण्यात काय अर्थ आहे? तुका म्हणे माझी नवतील कोणी. जगामध्ये कोण कोणाचं आहे? कोणीही कुणाचं नाही हे त्यावेळी त्याला पटलं आणि तिथून धाव घेतली. सद्गुरू वाचून सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी तसाच आला नाही. वाल्या कोळी तिथे आला, नारदांचे पाय पकडले, म्हणाले मला यातून तुम्ही सोडवा. हा पवित्र पदार्थाचा स्पर्श आहे. पवित्र पदार्थाचा स्पर्श आहे. मुखातून निघालेला शब्द म्हणजे मंत्रच. चिंता करू नकोस, फक्त राम बोल. वाल्या फक्त राम बोल. वाल्या राम बोल हा शब्द जो आहे तो ऐकायला पण थांबला नाही. म्हणजे लगेच समाधीस्थ झाला, तो अंतर्मुख झाला. राम बोल तर राच ऐकला असेल, मग ऐकायला शिल्लक नाही. तो अंतर्मुख झाला आणि त्याच जागेवर बसला जिथे घोंगडी अंतरलेली नाही पण माती मात्र आहे. याला उफराटे असं म्हणतात. उफराटे या नामासाठी वाल्मिक तरला उठाउठी, ग्रंथ बदला शतकोटी, चरित्र श्री रघुरायाचे. नारद महर्षी म्हणाले तू राम बोल. रा शब्द ऐकला आणि लगेच अंतर्मुख झाला आणि तिथेच 12 वर्षापर्यंत रामराम करत राहिला. 12 वर्षांनंतर नारद महर्षी ज्या वेळेला आले त्यावेळी त्याने पाहिलं की कवक साठलेला आहे, म्हणजे मातीचं कवक साठलेलं, वारूळ साठलेलं आहे.
ते बाजूला केलं. हाक मारली, वाल्या. आता वाल्या नाही, आता वाल्मिकी ऋषी. हाक मारली वाल्याचं. ते तिथे जिथे राम नाम चालले होतं तिथे राम नाम ज्योत होती. तिथे ज्या आतमध्ये पूर्ण हाडांचा सापळा होता, त्या सापळ्याच्या आतमध्ये जिथे हृदय आहे तिथे राम नाम चाललेला आहे. तो तसाच सापळा उचलला नारद महर्षींनी, उभा केला, मस्तकावरती हात ठेवला.